पुरणपोळी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फुलली आहे ती मस्त असं एकदम पीठ झालेलं मित्रांनो। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलेलो ऑकला। तर तुम्ही बघू शकता इकडे नजारा मस्त वेगळा असा, वाजले सकाळचे 7। सुंदर असा नजारा मित्रांनो बघू शकताय। मित्रांनो आपली पूजा झाली आणि घर कसं एकदम प्रसन्न वाटतंय। सकाळची पूजा झाल्यानंतर घर एकदम प्रसन्न वाटतं मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपली पूजा झाली। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गुले आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देतो। आणि आज आहे गोडा सण। गोडा सण म्हणजे सर्व गोडधोड बनवलं जातं कोकणात। सर्व तर जास्त पुरणपोळी किंवा उकडीच्या शेंगा वगैरे असं बनवलं जातात, त्याला गोडा सण असं मानलं जातं। तर आपण सुद्धा आज काहीतरी गोडधोड बनवणार आहोत। सोराची तयारी चालू आहे तिकडे, तर तुम्हाला दाखवतो नंतर काय काय बनवतो इथं। तर कोकणामध्ये हा सण गोडा सण म्हणून साजरा केला जातो। आणि दुसऱ्या दिवशी तिखट सण म्हणजेच नॉनव्हेज असतं, चिकन वडे असं काहीतरी असतं, तर ते कोकणामध्ये केलं जातं। तर आज गोडा सण आहे, तर आपण सुद्धा काहीतरी गोडधोड बनवणार आहोत। तर चला तर मंडळी तुम्हाला दाखवतो सोरा काय बनवते ती। तर इकडे मित्रांनो बघू शकता आज पनीर मटर मसाला आहे। तर इकडे मटर आपण वाफवून घेतोय आणि इकडे पनीरचा मसाला बनतोय। बघू शकता पेस्ट बनवते स्वराज मस्त पनीर मटर मसाला बनवणार आहे। तुम्हाला दाखवतो इकडे मटर पण उकडत आहेत आणि इकडे पनीर मटरची इकडे पेस्ट बनते, मसाला बनते, तुम्ही बघू शकता मस्त वेगळे असा। आणि इकडे पनीर कापून घेतले, 100 ग्रॅम पनीर आहे मित्रांनो। मसाल्याला बघू शकता मस्त वेगळे असा सुगंध सुटला आहे, एकदम सुंदर असा मसाला। तर मित्रांनो याच्यामध्ये आता मटर टाकते सोरा, तुम्ही बघू शकता पनीर मटरची ग्रेव्ही कशी झालेली तयार। अजून पनीर टाकायचं आहे, पनीर आपण इकडे ठेवलं आहे रेडी, ते सुद्धा आपण टाकून घेऊयात त्याच्यामध्ये। मस्त वेगळी अशी ग्रेव्ही तयार झाली मित्रांनो। आता आहे पनीर, तुम्ही बघू शकता पनीर मटर मसाला थोड्या वेळातच आपला तयार होईल। सोराने बनवलेला पनीर मटर मसाला आणि चेहऱ्यावरती हसू बघू शकता तुम्ही, तेच सर्व आता रेसिपीमध्ये उतरणार आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त वेगळा असा पनीर मटर मसाला आपला तयार होईल थोड्या टायमातच। आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत पुरणपोळी, तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो पुढे। मित्रांनो हे आहे पुरणपोळीचं पुरण आणि आपण आता घी मध्ये बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता इकडे घी, पुरणपोळीचं पीठ मित्रांनो बघू शकता मस्त असं सॉफ्ट आहे। आणि आता तुम्हाला सोरा बनवून दाखवेलच मित्रांनो। इकडे बघू शकता पुरणपोळीचं काम चालू आहे। सोरा बघू शकता कशा प्रकारे हे पुरणपोळीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला पुरण टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता सोरा आता टाकेलच, तर असे भरून घ्यायचे मस्त की बनवून घ्यायचं आहे मस्त पैकी। थोडं आपल्याला त्याला पीठ लावायचं आहे, असं लाटून घेणार आहोत। बघू शकता कशा पद्धतीने फुलली आहे ती मस्त असं एकदम पीठ झालेलं मित्रांनो।
मित्रांनो आता जेवायला या. आता आपलं जेवण तयार आहे आणि तुम्ही बघू शकता ताटामध्ये काय काय आहे ते. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण पुरणपोळी घेतले, इकडे पुरीसुद्धा आहे आणि इकडे मटर पनीरची भाजी आहे. आपण भात अजून घेतला नाही आहे. तर चला तर मंडळी आपण आता जेवून घेऊयात, नंतर भेटूयात. तर मित्रांनो फायनली आपलं आता जेवण झालं आहे आणि तुम्हाला शिमग्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पुढे शिमग्याचे व्हिडिओ बघायला भेटतील. तर मित्रांनो कसं आहे, जन्म कोकणातला असल्यामुळे गावची ओढ खूप आहे आणि सण असले गावचे की आपल्याला मुंबईच्या ठिकाणी असं राहत नाही. तसंच आपलंसुद्धा झालं आहे. काही कारणास्तव आपल्याला जाता आलं नाही आहे गावी, तर त्याचे गावचे होळीचे व्हिडिओ आहेत ते आपल्याला करतासुद्धा आलेलं आहे. तर त्यासाठी आपण एक दोन मित्रांना बोललो की व्हिडिओ बनवून ठेवा. त्याचेच व्हिडिओ आपल्याकडे आलेत, तर आपण आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतोय. तर नक्की आवडीने बघा मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो अशा पद्धतीने कोकणातला शिमगोत्सव साजरा झाला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर नक्कीच व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. चला तर भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.